आज आपण खामगावच्या शिवेच्या वाडीमध्ये या ठाकरवाडीतल्या आमचं गावचा जो उपसरपंच आहे सुरेश काळे, त्यांचे चिरंजीव आदित्य यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। या घटनेचं जेवढं सांत्वन करू तेवढं कमीच आहे। खूप वेदना देणारी घटना आहे, कारण कुटुंबामध्ये तो एकुलता एक मुलगा होता, एक बहीण आहे, ती पोलीस भरती नुकतीच झाली, ती एका सिक्युरिटीमध्ये काम करत आहे आणि गरीब कुटुंब आहे। तो मुलगा आपला हाताशी आला होता, 21 वय आहे, म्हणून या कुटुंबाला आधाराची खूप मोठी गरज आहे। ठीक आहे, आता दोषी कोण, कोणावर काय शिक्षा झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून ज्या ज्या गोष्टी करायच्या ते सगळेजण जुन्नर तालुक्यामध्ये सर्व सुजाण नागरिक, इथे गावचे सरपंच, या परिसरातले नेते मंडळी किंवा आम्ही सगळेजण मिळून त्यातून पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे, अजूनही पुढे करतील, याच्या बाबतीत सतर्क तर राहूच। पण आज मी सुरेश हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे। या शिवेच्या वाडीमध्ये मी जेव्हा इथं आलोय तेव्हा या सगळ्या मंडळींनी माझं खूप चांगलं स्वागत सुद्धा केलंय आणि बेनके साहेबांबरोबर ही वाडी विशेषतः ही कायम आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलेली आहे। म्हणून इथल्या ज्या ज्या गोष्टी मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेलाच आहे। रस्त्यासाठी पण भरघोस निधी टाकला, पण जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि जागेअभावी ते काही होऊ शकलं नाही। तर ठीक आहे, अशा पद्धतीने सुरेश पण अनेक कामांसाठी माझ्याकडे यायचा, समाजातले काम असले ते यायचा। त्याचे एक दाजी मनोहर केदार, त्यांची मंडळी राष्ट्रवादीची पंचायत समितीचे सदस्य असताना तेव्हापासून ते कुटुंब पण आमच्याशी जोडलं गेलं। त्याच्या घरी अनेक वेळा आलाय, आम्ही लॉन मध्ये बसून गप्पा मारलाय, त्याने तिथं नाश्ता केलाय। असे कौटुंबिक नात्यानं आमच्या कुटुंबातलाच हा आदित्य गेला। ते घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो, मला कळालं की घटना घडली एकदम असं। मग ती सुरेशच्या घरातली असं बघून मला तिथे अजून वेदना झाल्या। या गावचे सरपंच निलमताई आणि अजिंक्यने आवाहन केलं आणि सगळे समाज बांधवांनी या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे। तर त्या स्वरूपाने अनेक दात्यांनी मदत सुद्धा केलेली आहे। आज विशाल जुन्नर पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे इथं आलेत, भाऊसाहेब देवाडे आलेत, पोपट महाराज आहेत, अतुल पाटील आहे, परत सत्यवंजी गोगरे आहेत, अजिंक्य राहायचे माझ्यावर, अजून सचिन डाके आलाय, संदीप मुंडे इथं आलेले आहे आणि आम्ही सगळी मंडळी या मदतीच्या भावनेने कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभा आहे। नंदकुमार वासगे फाउंडेशन जे अरुण पारखे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना 50,000 रुपयाचा धनादेश इथं आणलेला आहे, तो आम्ही त्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून अजिंक्यकडं किंवा ह्या रंजनाताईकडे सुपूर्द करत आहोत। आणि मीही माझ्या बेनके परिवाराकडून 1 लाख रुपयाची मदत या कुटुंबाच्या प्रती करतच आहोत। पण तरी पण ही आमची बारकी कन्या सुप्रिया आणि आमचं बंधू सुरेश आणि त्यांचं कुटुंब यांना मानसिक आधार देण्यासाठी किंवा कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळेजण उभा आहे, मी उभा आहे, मग कायम त्यांच्यावर कटिबद्ध आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।